संमेलनाच्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून आलेल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना प्रभादेवी मुलींचा भरतनाट्यांचा कार्यक्रम बघून फार प्रभावित झाल्या. मुख्यतः लावण्याच्या प्रदर्शनाबाबत त्यांनी प्रिन्सिपल मॅडमकडे आणि संपदा मॅडमकडे भरभरून स्तुती केली. लावण्याला स्वतःजवळ बोलून उत्तम नृत्य केल्याबद्दल तिला शाबासकी दिली. सर्वांसमोर तिची मान गर्वाने ताठ झाली. संपदा मॅडमलाही आता गहिवरून आलं होतं, कारण अप्रत्यक्षरित्या त्यांनाही शाबासकी होती. संमेलनाच्या दिवशी शेवटी बक्षीस वितरण झाले. दरवर्षीप्रमाणे यांनाही लावण्याला इतर अभ्यासू स्पर्धांमध्ये जसे की निबंध लेखन, क्विज कॉम्पिटिशन पारितोषिक मिळाली. पण यावर्षीचे हे नृत्याबद्दलचे भेटलेले पारितोषिक तिच्यासाठी विशेष होते. आज लावण्या तिच्या गुणांमुळे आकर्षणाचं केंद्र बनली होती. ती प्रेक्षकांमध्येही चर्चेचा विषय होती. बऱ्याच पालकांनी लावण्याच्या आईवडिलांना त्याबद्दल बोलवून दाखवले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. हे सगळं बघून लावण्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. राजेशला कुठेतरी खंत होती की तो पालक म्हणून लावण्याच्या प्रतिभेची पारख करू शकला नाही. ती उत्तम असून सुद्धा तिला काढण्यात आलं होतं आणि आपण तिची चूक गृहीत धरली. लावण्याच्या आईला सुद्धा याचा पश्चाताप वाटत होता. समाजात व्यक्तींची पारख करणारी रूपाला नाही तर गुणाला महत्त्व देणारी ही लोक आहेत, याची प्रचिती प्रभादेवींच्या माध्यमातून मिळाली. त्या दिवशी लावण्याच्या आनंदाला ठिकाणा नव्हता. घरी आल्यावर सुद्धा आईबाबांनी तिचं गुणगान केलं. त्यावेळी मात्र सौंदर्या थोडी फुगली होती, कारण सौंदर्याच्या मते आजची कीर्ती कौतुक तिच्या वाटणीचे होते, जे भाग्याने लावण्याला लाभले होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी होती. सुट्टीचा दिवस मुलींसाठी मनसोक्त खेळण्याचा, धमाल करण्याचा असायचा. परंतु त्या दिवशी सकाळी सकाळी सौंदर्याला अभ्यास करीत असल्याचे बघून बाबांनी तिला विचारले, काय गं, आज सकाळी सुट्टीच्या दिवशी अभ्यास? त्यावर सौंदर्या म्हणाली, यावर्षी मला क्लासमध्ये टॉप करायचे आहे. बाबा म्हणाले, बरं कळलं, चल आता नाश्ता करायला आणि लावण्याला उठव. मी नाही, तुम्हीच उठवा. सौंदर्याच्या या उत्तरावर दुर्लक्ष करीत राजेशने लावण्याला उठवले. सौंदर्याचा रोष लावण्यावर होता. काल ती पहिल्यांदाच दुर्लक्षित झाली होती आणि तिला त्यात स्वतःचा पराभव झाल्यासारखे जाणवत होते. पराभवाची सवय नसल्यामुळे ते पचवणे, ते सहन करणे तिला अशक्य होते. लहानपणापासून सर्वांचे आकर्षाचे केंद्र असलेल्या मुलांच्या बाबतीत हे असंच होतं. कोणी त्यांना दुर्लक्षित केलेले खपत नाही. सौंदर्याच्या मते लावण्याला कारणीभूत होती. लावण्य ही दरवर्षी वर्गात अभ्यासामध्ये अव्वल येत असे. जसे लावण्याने नृत्यात सौंदर्याच्या पार्श्वती हिरवान घेतले होते, त्याप्रमाणे अभ्यासात प्रथम क्रमांक पटकावून लावण्याला पछाडायचा असा तिने ध्यास धरला होता. सकाळचा नाश्ता आटोपल्यावर लावण्याने सौंदर्याला खेळायला विचारले असता सौंदर्या नकार देत म्हणाली, मला अभ्यास आहे आणि तू मला मुद्दाम खेळायला नेते आहे. तुला वाटतं मी टॉप नाही केले पाहिजे म्हणून. त्यावर लावण्य म्हणाली, मी कशाला वाटेल आणि तुला नाही यायचे तर नको येऊस, मी जाते. धावत धावत लावण्य दाराजवळ गेली. दार उघडले तर दारात रोहन होता. सौंदर्या नाही येत खेळायला? रोहनने विचारले. नाही, ती नाही म्हणते. तेवढ्यात आई रोहनला आवाज देत म्हणाली, रोहन बेटा, ये आत. तू समजव तिला. बसली सकाळपासून अभ्यास करीत रूममध्ये. रोहन मस्तीत उड्या मारीत रूममध्ये गेला आणि सौंदर्याला म्हणाला, इतकी काय अभ्यास करायची? मला टॉप करायची क्लासमध्ये. सौंदर्या म्हणाली, अगं बराच वेळ आहे परीक्षेला. आतापासून अभ्यास केला तर तू विसरून जाशील आणि तुला मग परीक्षेच्या वेळी पुन्हा तेच करावे लागणार. मग काय फायदा अभ्यास करून? हा हा हा. रोहन आणि लावण्या दोघेही हसायला लागली. ये जा वेड्या, काही बोलतोस? मी नाही येत, सौंदर्या रागात त्याला म्हणाली. रोहन पुन्हा तिची खोड काढीत म्हणाला, अगं चल ना प्लीज. आमच्यातर्फे इतर मुलांशी भांडायला कोणीतरी लागेल आणि तू तर आमच्या ग्रुपचा दादा आहे. त्यावर सौंदर्या चिडून उठली, मी भांडखोर आहे का? थांब दाखवते तुला. रोहनने धावता पाय काढला. रोहन आणि लावण्या धावत दाराजवळ बाहेर पडले आणि सौंदर्याच्या पाठीमागून धावत निघाली. रोहन तसा बोलण्यात फार पटाईत असल्यामुळे त्याने तिला खाली गेल्यावर तिची स्तुती करून हरभऱ्याच्या झाडावर चढवले आणि तिला खेळायसाठी मनवले. लावण्याच्या आणि सौंदर्याच्या संबंधात आज प्रथमच एवढी कटुता जाणवली होती. एरवी तसे त्यांचे चांगले जमायचे. शाळेत वर्गामध्ये दोघी एकत्र एकाच वाकावर बसायच्या, सोबत जेवायच्या, खेळायच्या. दोघींच्या आवडीनिवडीसुद्धा फार साम्य होते. विशेष म्हणजे दोघींचा जवळचा मित्र एकच, तो म्हणजे रोहन. सुट्टीनंतर दुसऱ्या दिवशी शाळेत सौंदर्याने वर्गात स्वतःची जागा बदलली. हे बघून लावण्याला थोडा राग आला. सौंदर्याच्या या वागण्यामुळे सौंदर्याचे तिचे यश खपत नाही असे लावण्याला जाणवायला लागले. त्या दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत कॅन्टीनला लंचकरिता रोहन आणि लावण्या एकत्र बसली.
सौंदर्या मात्र दुसऱ्या मुलींजवळ त्यांच्या टेबलवर जेवायला बसली. ती आपल्याबरोबर का जेवत नाही, काय झालं हिला, हे रोहनने लावण्याला विचारले. लावण्या म्हणाले, माहीत नाही, कालपासूनच अशी विचित्र वागते. क्लासमध्ये सुद्धा आता माझ्याजवळ नाही बसत ती. रोहन जागे येऊन उठत, थांब तिला आणतो बोलवून. रोहनने तिला बोलवले, पण आता लावण्याने सुद्धा तिच्यासोबत बसायला नकार दिला. तेव्हा रोहनने दोघींना एक अट घातली की जर त्याच्याशी मैत्री टिकवायची असेल तर तो जेव्हा कधी असेल तेव्हा त्या दोघींना सोबत असावे लागेल, नाहीतर तो त्या दोघींशीही कधी बोलणार नाही. यावर दोघींचा नाईलाज झाला. त्या दिवसानंतर रोहन असेच तेव्हाच त्या दोघी एकत्र असायच्या. इतर वेळी त्या दुरावल्या होत्या. घरात एका रूममध्ये असून सुद्धा आता सौंदर्या लावण्यासोबत खेळायची नाही. त्यांच्या संबंधातील हा बदल त्यांच्या आईवडिलांना सुद्धा जाणवला. अधूनमधून ते त्यांना बोलायचे, तुम्ही दोघी बहिणी मग एकत्र खेळायचे, दोघींची काळजी घ्यायची एकमेकांनी. पण हे सांगण्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. आता हळूहळू लावण्या पण तिच्या त्या तिरकस वागण्यामुळे कमीच बोलायची. आई वडिलांना वाटले कालांतराने हे सगळं ठीक होईल. सध्या दोघी लहान असल्यामुळे हट्ट करून बसल्या असतील. दिवसामागून दिवस गेले. सौंदर्या फार जोमाने अभ्यास करायला लागली होती. क्लासमध्ये जशी दोघींची प्रतिस्पर्धा सुरू झाली होती. शिक्षक वर्गामध्ये जेव्हा कधी मुलांना प्रश्न विचारायचे तेव्हा कोणी आधी हात वर करून उत्तर देईल याची त्या दोघींमध्ये होड लागायची. 6 परीक्षा झाली. त्यामध्ये कोणा विषयात लावण्याला जास्त गुण तर कोणा विषयात सौंदर्याला. मात्र 1% सौंदर्याने लावण्याला पछाडले. तेव्हा ते सौंदर्याला खपले नाही. मात्र आईबाबांना तर कौतुक होते, कारण एक मुलगी क्लासमध्ये अव्वल होती आणि दुसऱ्या क्रमांकावर. पण सौंदर्या त्यात समाधान नव्हते. आईबाबांना तिला फार समजावे लागले. तेव्हा तात्पुरती ती सामान्य झाली. पण दोघींचे शीतयुद्ध सुरूच होते. वार्षिक परीक्षा जवळ आली. दोघींनी एकमेकांना पछाडण्यासाठी जोमाने तयारी करू लागल्या. रोहन अधूनमधून खेळायला बोलवायचा, तेवढ्यापुरतं ते खेळायच्या. पण कधीकधी दोघींपैकी एकीने जरी अभ्यास करायचे ठरवले तर दुसरी ते बघून खेळायला जायची नाही. वार्षिक परीक्षा झाली. निकाल आला. त्यावेळी प्रथम सौंदर्याने लावण्याला पछाडले. लावण्याला पछाडून सौंदर्याने तिचे लक्ष पूर्ण केले होते. त्याचा तिला फार आनंद झाला. सौंदर्याने आनंदी असणे म्हणजे लावण्याला खिजवल्याप्रमाणे भासू लागले. आईवडिलांना आता मात्र चिंता वाटत होती, कारण या प्रतिस्पर्धेचा अंत त्यांनाही ठाऊक नव्हता. शेवटी त्यांच्या वडिलांनी शाळेत दोघींचा वेगवेगळ्या वर्गात सामील करण्याची शिफारस मुख्याध्यापकांकडे केली. त्यांनी ती मान्यही केली. लावण्या रोहनच्या वर्गात 6वी ब मध्ये गेली. त्यानंतर दरवर्षी दोघी आपापल्या क्लासमध्ये अव्वल यायच्या. पण त्यामध्ये कोणाला किती गुण जास्त यावरून दोघी एकमेकांची तुलना करायच्या. 10वी दोघींनीही चांगले गुण मिळवले आणि 12वीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र तिघीही वेगवेगळ्या वर्गात. दोघीही तारुण्याच्या उंबरठ्यावर होत्या. वयात आलेली सौंदर्या आणखीनच सुंदर दिसायला लागली होती. तिच्या पांढऱ्या हळदीसारख्या अंगावर वेगळाच निखार होता. तिच्या नारंगी ओठांना कोणत्याही लिपस्टिकची गरज भासत नव्हती. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरील गाल रेखाही कोणत्याही तरुणाला घायल करील अशी होती. एखाद्या नटीला सुद्धा लाजेल असे तिचे रूप होते. कोणाचीही नजर तिला चुकवू शकत नव्हती. तिची एक नजर कोणत्याही तरुण हृदयाचे ठोके चुकवायला पुरेशी होती आणि तिला हे चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे तिच्या त्या रूपाचा अहंकार असल्यामुळे तिचे व्यक्तिमत्व झळकत होते. या विपरीत लावण्याचा निर्जीव असामान्य चेहरा हा सहानुभूतीचा पात्र ठरत होता. पण तिचे पाणीदार डोळे मात्र फार बोलके होते. तिच्या मनातील भावनांचा आलेख तिच्या डोळ्यांमध्ये दिसत असे. तिच्या या टप्प्यावर येईपर्यंत पदोपदी तिला बरेच असे अनुभव आले होते ज्यांनी तिला तिच्या कुरूप होण्याची जाणीव करून दिली होती. याची छाप तिच्या मनावर अशी पडली की कारण नसताना प्रत्येक अनोळखी नजर तिला जशी हिणवत असे भासायचे. त्यामुळे अशा नजरा टाळण्यासाठी ती स्वतःची नजर नेहमी खाली ठेवायची. पण तरी तिच्या हृदयात कुठेतरी आशेचा दीप तेवत होता. आता कुठे आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली होती. सर्क्युलर आयुष्यात काहीतरी मोठे करून याची तिला खात्री होती. त्यामुळे नंतर लावण्या 12वी शाळेत प्रथम आली. दोघींनी इंजिनिअरिंगला एंट्रन्सला चांगला स्कोअर केला.